पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला। स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्र गायकवाडला पराभूत करत मैदान मारले। महाराष्ट्र केसरी म्हणून विजय मिळवलेला पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं। सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रने मोहोळला मिळालेल्या गुणांवर आक्षेप घेतला। त्यानंतर महेंद्र गायकवाड मॅटवरून निघून गेला आणि त्यामुळेच पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला। अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला। गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंच दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आणि या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं आणि या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकीचा असा आरोप शिवराज राक्षेने केला। माझी पाठ टेकलीच नाही असा दावाही शिवराज राक्षेने केला। तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेने केली। माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो, ही मेहनत पंचांना माहिती नसते। पंच काही निर्णय देऊन बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेने केला। पृथ्वीराज मोहोळ याने पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेने पंचांवर पराभवाचं खापर फोडलं। त्यानं पंचाला लात मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला। त्यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। बुलढाणा इथल्या शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या एका नवजात बाळाच्या पोटात गर्भ असल्याची घटना समोर आली। दरम्यान या बाळाच्या जन्मानंतर त्याला पुढील शस्त्रक्रियेसाठी अमरावतीत पाठवण्यात आलं। सिल्लोड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। तसंच रुग्णालय परिसरात घाणीचं साम्राज्य माजलं असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचंच आरोग्य धोक्यात आलं। अमरावतीमधून प्रयागराजला गेलेल्या भाविकांना सोयी सुविधा मिळाल्या नाहीत असा आरोप भाविकांकडून करण्यात आला आणि या आधारावर भाविकांची तक्रार नोंदवून घेतली असून त्याबाबत चौकशीनंतर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त पवार यांनी दिली। राज्यभरातले ठेकेदार 14 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करणार आहेत। ठेकेदारांचे गेल्या वर्षभरात सरकारने 46,000 कोटी थकवलेत। कोल्हापुरातल्या ठेकेदारांची 630 कोटींची बिलं अडकली असून 14 फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात बनावट जात प्रमाणपत्र आणि शासकीय कामांसाठी लागणारी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत तहसील प्रशासनाने तिघांवर कारवाई केली आणि या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बोगस नर्सिंग कॉलेज चालवणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। शंकर बाबरे असे या कॉलेज चालकाचं नाव असून त्याने आतापर्यंत 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनख पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। यापुढील काळात नागपूर इथल्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन वाघनख शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। इंदापूर इथल्या पुणे सोलापूर महामार्गावरील भुयारी प्रवेशद्वाराचं वीरश्री मालोजीराजे भोसले असं नामांकन करावं तसंच स्मारकाच्या दुरुस्तीकरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीचं निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना देण्यात आलंय। सकल मराठा समाजाकडून ही मागणी करण्यात आली आहे। त्यांना भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या गावात गोळीबाराची घटना घडली। बुलेटवरून आलेल्या तिघांनी अवैध गोळीबार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या तिन्ही आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावच्या पारोळ्यात कसगाव चौफुली तलाव गली मुख्य बाजारपेठेसह इतर भागात अतिक्रमण हटवलं जात आहे। नगर परिषद आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली। जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमणात असल्याचं कारण देत महापालिकेने जमीनदोस्त केलं। या जागेवर सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची गर्दी जमली आणि यावेळी पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। जायकवाडी धरणाच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी मसी या संघटनेने चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी विरोध करत असतील तर आम्हालाही विरोध करावा लागेल असा टोला संजय शिरसाट यांनी विखे पाटलांना लगावला। मावळमधील लोणावळा कामशेत आणि टाकवे बुद्रुक इथे PMPMLची बस सेवा सुरू आहे। मात्र महत्त्वाच्या बाजारपेठेतील पवनानगर इथे बस सेवा उपलब्ध नाही। त्यामुळे निगडी ते पवना धरण अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी DCP कार्यालयावर मोर्चा काढला। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवर 1 वर्षांपूर्वी गोळीबार केला होता। दरम्यान अद्याप गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला अटक न झाल्यानं महेश गायकवाड आक्रमक झाले।
निवडणुकीत व्याजाने घेतलेल्या पैशाच्या परतफेडीच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पिंपरी चिंचवडमध्ये मानवी वस्तीतील उद्यानात बिबट्या दिसून आल्यानं खळबळ माजली। उद्यानात बिबट्या फिरत असल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। दरम्यान वन विभागाच्या पथकाने 2 तासांच्या परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद केले। रत्नागिरीचे दापोली दाभोळच्या समुद्रकिनारी एका मुलाला 350 ग्रॅमचा वेगळाच दगड सापडला। हा दगड घरी आणून बादलीत टाकल्यानंतर तो तरंगू लागला आणि हा तरंगणारा दगड पाहून तो रामसेतूमधील असावा असा कयास लावण्यात आला। हा तरंगणारा दगड पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली। मनमाड निफाडसह मालेगावात थंडीचा जोर पुन्हा वाढला। निफाडमध्ये पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरला। वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकांवर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचे एकूण 11 रुग्ण उपचार घेत असून त्यातील 5 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत। सगळ्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णांमध्ये 4 ते 9 वय वर्षाच्या 4 रुग्णांचा समावेश आहे। सांगलीच्या आटपाडी शहरातील सांगोला चौकात अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती। मात्र प्रशासनाने हा पुतळा हटवला आणि त्यानंतर आंबेडकरवादी संघटनांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सातारा गावातील खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नव्या ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे। दरम्यान जुनी लाईन बऱ्याच ठिकाणी फोडल्यानं घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर साचलंय। मंदिरात जाणाऱ्यांनाही याचा त्रास होतोय, त्यामुळे नागरिकांनी बेशर्माची रोपं लावून निषेध आंदोलन केलं। पंजाबच्या अमृतसरमध्ये एका माथेफिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करून भारतीय संविधान जाळण्याचा प्रयत्न केला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ देहू रोडच्या धम्मभूमीत आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रिडिंग संघटनेनं धरणे आंदोलन केलं। कंत्राटी विद्युत मीटर रिडिंग कामगारांना शाश्वत रोजगार देण्यात यावा अशी मागणीची ती करण्यात आली। उल्हासनगर गुन्हे शाखेने देशी विदेशी दारूचा अवैध साठा जप्त करून विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला आणि या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला। सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थांच्या विरोधात टास्क फोर्स समिती गठीत केली आहे। या समितीमध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न व औषध विभागातील अधिकारी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील 1 अधिकारी अशा 5 सदस्यांचा सहभाग असणार आहे। चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। नेमका हल्ला कोणी केला याबाबत अजूनही स्पष्टता नाही। दरम्यान एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार झाल्यानं प्रवासी जखमी झाले। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत 460 कोटींच्या तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला। हा आराखडा राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही आमदाराचा विरोध नाही। शक्तीपीठ महामार्गाबाबत सर्व आमदार कृती समितीला घेऊन चर्चेसाठी येणार आहेत। कृती समितीचाही शक्तीपीठाला विरोध नसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। शक्तीपीठाला विरोध करून अशोक चव्हाणांनी मराठवाडा द्वेष्टेच्या यादीत जाऊ नये असा सल्ला हेमंत पाटील यांनी चव्हाणांना दिला। त्यांची ताकद वाढली असेल तर आमची वाढेल अशी टीका पाटलांनी केली। धाराशिवमधील पळसपे इथं ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात शाब्दिक टोलेबाजी रंगली। मी सिनियर टर्म आमदार, मला डावलून बनसोडे आणि पाटलांना मंत्रिपद मिळालं, मला कधी मिळेल असं म्हणत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मनातील खतखत व्यक्त केली। तर अजित पवार हिशेब करणारा माणूस, तो सगळ्यांचा हिशेब करणार अशी प्रतिक्रिया बाळासाहेब पाटलांनी दिली। पुण्याच्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं। शहरातील मराठी माणसाचं अस्तित्व आपण टिकवायला हवं। आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। मराठी माणूस बेघर होताना दिसतो आणि हा विकास नाहीये। प्रगतीच्या नावावर घर जाणं हा विकास नाही। हिमाचल, आसाममध्ये भारतीय असूनही जमिनी घेता येत नाहीत, मग महाराष्ट्रात का घेता येतात असा सवाल राज ठाकरेंनी केला। काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 8 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे। आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत खासदार अशोक चव्हाणांनी दिले होते आणि त्यावर शिवसेना आमदार हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, अशोक चव्हाणांना युती धर्माची माहिती कमी आहे अशी टीका हेमंत पाटील यांनी केली।
अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. मुकुट सोन्याचा की पितळ्याचा अशा चर्चा सुरू झाल्यात. मुकुटातून मिळणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला. मात्र हा मुकुट सोनेरी मुकुट नाही, तर मग यातून आर्थिक रक्कम कशी येणार असा सवाल उपस्थित केला जातो. चंद्रपुरात मंत्री नितेश राणे यांनी गोड पाण्याच्या मासेमारीविषयी एका उच्चस्तरीय बैठकीत मार्गदर्शन केलं. तलावांवरील अतिक्रमण, गाळ काढणं या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश राणेंनी दिले. मूळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. ओबीसी नेते रमेश बारसकर यांच्यासह 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. नांदेडच्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर नवपर्व आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापुरात भव्य नागरी सत्कार पार पडला. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सोलापूरच्या विकास आराखड्यात साताऱ्यातील विकास कामांचा समावेश असल्याचं दिसून आलं. दरम्यान साताऱ्याचा विकास आराखडा जशाच्या तशा छापण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करून हा आराखडा रद्द करावा अशी मागणी जी ती भाजप शहराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत शहादा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं. यात पोलीस अधीक्षकांनी तक्रारदार आणि गैर तक्रारदार यांचं म्हणणं ऐकून घेत प्रकरणं मार्गी लावण्याचे निर्देश दिले. आता एक बातमी आहे नाशिकमध्ये सुला विनयार्डच्या हिरवळीवर सुला वाईन फेस्टिवलला सुरुवात झाली. तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये सुला वाईन फेस्टिवल पार पडतो आणि या फेस्टिवलला नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. तर फेस्टिवलमध्ये नाशिकमधीलच नव्हे तर जगभरातील वाईन प्रेमींनी उपस्थिती लावल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. यावेळी जगप्रसिद्ध रॅपर डिवाईनच्या रॅपवर तरुणाई थिरकली. कसं आहे माहिती आहे का, सुलाचा जनरल हेतू हा इंडियन मार्केटलाच कॅप्चर करण्याचा आहे. आपलंच पॉप्युलेशन एवढं आहे 1.4 बिलियन पीपल जे वाईन एक्सप्लोर करायला मागतंय. दे वॉन्ट टू डिस्कवर वाईन. तर सुलाची स्ट्रॅटेजी जी आहे की एव्हरी इंडियन्स फर्स्ट ग्लास ऑफ वाईन शुड बी अ सुला, ही पक्की आहे एकदम. आणि त्यांनी ना कन्झ्युमरचा पल्स समजलेला आहे. कन्झ्युमरला काय पाहिजे. आपला जो इथला इंडियाचा कन्झ्युमर आहे तो नवीन आहे वाईनला. म्हणजे एवढा काय अगदी जगभर फिरून असे फार कमी प्रमाणात लोक आहेत जे जगभर फिरून वाईन एक्सप्लोर करतात. पण पुष्कळसे इंडियन्स आज आहेत ज्यांच्यासाठी वाईन हे काहीतरी नवीन आहे, समथिंग नॉवेल्टी आहे. आता बघूयात भगवानगड सध्या चर्चेत आलाय. मात्र दुसरीकडे 18 पगड जातींना आणि वारकरी संप्रदायाला जोडणारा गड अशी भगवानगडाची ओळख आहे. भगवानगडाचं महत्त्व काय आहे पाहूयात. भगवान बाबांच्या संकल्पनेतून भगवानगडाची निर्मिती झाली. सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्री क्षेत्र भगवानगडाची उभारणी करण्यात आली. यशवंतराव चव्हाणांनी भगवानगडाची पायाभरणी केली होती. भगवानगडाचं वैशिष्ट्य असं आहे की जिथे योग्यता असेल तर जातपात पाहिली जात नाही. भगवानगडावरून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. त्यामुळेच भगवानगड लाखो वारकऱ्यांचं भक्तिस्थान बनलंय. त्यामुळेच 18 पगड जातींना आणि वारकरी संप्रदायाला जोडून गेली 7 दशकं भगवानगड उभा आहे. राज्यातील ऊस तोडणी मजुरांचं श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जातं. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक अशी भगवानगडाची ओळख झाली आहे. भगवानगडाची ही शक्ती ओळखून भगवानगडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्याला लाखोंची गर्दी जमवली आणि त्यातून भगवानगड राजकीय शक्ती म्हणून उदयाला आला. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर महंत नामदेव शास्त्रींनी गडावरील राजकीय कार्यक्रमांना बंदी घातली होती. भगवानगडाचा तब्बल 25 मतदारसंघावर प्रभाव पडतो. त्यामुळेच त्याचं राजकीय महत्त्व वाढलंय. मात्र भाविकांसाठी भगवानगड हा भक्तीचाच गड आहे. वारकरी संप्रदायाला प्रेरणा देणारा भगवानगड पुढील काळातही समतेसाठी ओळखला जाईल हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
पुढे पाहूयात प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये येणाऱ्या असंख्य भाविकांच्या समस्या लक्षात घेऊन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं मिशन अन्न सेवा नावाची एक विशेष मोहीम हाती घेतली। रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत अंबानी यांनी वी केअर या भावनेनं संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना पौष्टिक आहार, आवश्यक आरोग्य सुविधा देऊ केल्यात। बहुत खुश है, खाना खा के बहुत अच्छा लगा संगम का। हाँ, यहाँ का व्यवस्था बहुत अच्छा है, साफ सफाई, खाना बहुत अच्छा है। बहुत अच्छा है, कल रात भी हम लोग खाए थे, बहुत अच्छा सेवा है। अनंत तो अनंत है। अनंत अंबानी ने रिलायंस ग्रुप का एक अलग नाम किया है, क्योंकि चैरिटी में कहीं भी इतना बड़ा नाम आम पब्लिक के लिए किसी का नहीं है जितना बड़ा अनंत ने काम किया। और मैं हृदय से कह रहा हूँ कि उस बच्चे को भगवान बहुत स्वस्थ करे और उसको मस्त करे, क्योंकि उन्होंने जो काम यहाँ कुंभ में किया है ये किसी भी पूंजीपति की पहली पहल है। लेकिन जिस तरह का काम अनंत अंबानी ने किया है ये आम आदमी के लिए बहुत ही अच्छा काम है।